तावडे साहेब, आपण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतात आणि जिल्हा परिषद म्हटलं तर या तालुक्यात अनेक कामं केली. त्या दरम्यान जे ते अजितदादा यांच्याशी तुमचा जे ते अनेक वेळा संपर्क आला असेल, काय त्यांचा अनुभव होता, काय सांगा? त्यांचा आणि माझा संपर्क ते राजकारणात यायच्या अगोदरपासून अतिशय कार्यक्षम, अतिशय प्रेमळ, सर्वसामान्य माणसाची कदर करणारा माणूस. मी ज्यावेळेस राजकारणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो त्यावेळेस ते रामकृष्ण मोऱ्यांकडे यायचे, समाज कल्याण खात्यात यायचे. तिथे माझी त्यांची भेट झाली. त्यांचं वय 5-7 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान होते आणि राजकारणात ते कुठल्या पदावर असताना सुद्धा गावातल्या सामान्य माणसाच्या गोरगरिबांची कामांचे प्रस्ताव तिथून ते यायचे. मला आठवते समाज कल्याण खात्याचे जे प्रमुख होते जिल्ह्याचे, ते आपल्या ओतूरचे होते टीकेकर. त्यांच्याकडे मी गप्पा मारत असताना बसलो होतो, तिथे अजितदादा आले. मांगदारोडी समाजाच्या लोकांसाठी घरात घरकुल मिळावं म्हणून तो प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेस माझी ओळख करून दिली. या शरद पवारांचा पुतण्या आहे वगैरे. अतिशय स्वच्छ, अतिशय प्रेमळ, टोपशीर असा माणूस. नंतर राजकारणात आला, खासदार झाला, खासदाराहून पुन्हा आमदार झाला, आमदाराहून पुन्हा मंत्री झाले, राज्यमंत्री, आणि मग आम्ही जिल्हा परिषदला गेलो. अतिशय परखड बोलणारा, स्पष्ट बोलणारा, कोणाची कदर न करणारा, प्रश्नावर मांड असलेला असा नेता. मला काही सल्ले दिले, मी त्याचे सल्ले ऐकले, फक्त त्याचं अनुकरण केलं नाही. त्यांची इच्छा होती तुम्ही खासदार व्हाल पण आमच्यावर राहा, तालुक्यात वल्लभ बेनकेच्या बरोबर राहा, जिल्ह्यात माझ्यावर राहा, राज्यात साहेबांच्या बरोबर राहा. मी काँग्रेसचा विचार असल्यामुळं मला ते फारसं पटलं नाही, माझं नुकसान झालं. पण त्यांचा सल्ला अतिशय पूरक होता, त्यात मला जाणीव होती. काम करताना त्यांनी खूप खूप प्रकारची मदत केली. अतिशय सडेतोडपणानं बोलणारा आणि खऱ्या खोट्याच्या बाबतीमध्ये खऱ्यावर त्याचे हे असलेला, म्हणजे निष्ठा असलेला किंवा खऱ्याच्या बाजूने जाणारा असा नेता, जे बोलणार एक करेल एक असं कधीच वेगळे पण नव्हते. सत्यानं वागणारा नेता, गोरगरिबांची काळजी करणारा नेता आणि ग्रामीण भागातल्या माणसाला न्याय देणारा नेता आपण गेले असं फार. पवार साहेब, तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं ना, अजितदादांबरोबर तुम्ही अनेक वेळा जे ते दिसायचे, काय सांगाल? दादा गेल्याचं दुःख जे आहे ते. आताच तावडे साहेबांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. दादांचा आणि माझा परिचय 1993मध्ये झाला. त्यावेळेला नारायणगावला ग्रामीण रुग्णालयाचं कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला दादांची नारायणगावच्या स्टँडवरून बैलगाडीमध्ये मिरवणूक काढलेली होती आणि त्यावेळेला मी तिथं दादांनी स्वर्गीय वल्लभ बेनके साहेबांनी दादांचा आणि माझा परिचय करून दिला आणि त्यावेळेपासून सातत्याने दादांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी मी राहिलो. आणि दादांच्यामुळं, आदरणीय वैशे पाटील साहेबांच्यामुळं, बेनके साहेबांच्यामुळं मला तालुका स्तरावर अशी, जिल्हा स्तरावर अशी वेगळ्या पदावरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. दादांकडे ज्या वेळेला मी कुठल्या तालुक्यामधलं काम, मतदारसंघामधलं काम घेऊन गेलो तर दादांनी ते काम अतिशय सकारात्मक त्या दृष्टीनं पाहिलं आणि हे लोकांचं काम आहे, पांडुरंग हे आपलं काम करावं लागेल अशा प्रकारची दादांनी त्या ठिकाणी भूमिका मांडायची. अगदी अनेक वेळा ज्याच्यावेळी दादांना भेटलो त्याच्यावेळेला कुठलं ना कुठलं काम घेऊन असं मोकळं तरी दादांना भेटायला गेलं नाही. आणि किती गर्दी जरी असली तरी 50 फुटावर जरी दादा उभे असतील, 50 फुटावरून पांडुरंग नावाने त्या ठिकाणी दादा मला हाक मारायची. मला अभिमान वाटायचा की दादांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि दादा आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी समाजाच्या कामासाठी त्या ठिकाणी वागून देत असतात. अशा प्रकारची एक चांगल्या प्रकारची कामावरती, राज्यावरती, जिल्ह्यावरती निष्ठा असणारा दादासारखं व्यक्तिमत्व आज नाही, हे सांगायला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दुःख होते. दादांच्या जीवनामधला दुर्दैम्य असा योगायोग या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की दादा या राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि आता हे सालसुद्धा 2026 आहे. दादांचं वय ज्या दिवशी दादा आपल्यामधून गेले, 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस असा एक दुर्दैम्य असा योगायोग अजितदादांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आला. तर दादा नाही, दादांची पोकळी कधीच भरून येणार नाही. मी तर नेहमी सांगत असतो की इथून मागच्या 50 वर्षामध्ये दादांसारखा नेता झाला नाही आणि पुढच्याही 50 वर्षामध्ये दादांसारखा नेता त्या ठिकाणी होणार नाही. असं एक भारदस्त असणार हे दादांचे व्यक्तिमत्व खरं तर आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. दादांच्या परमपवित्र आत्म्याला शांती लाभावी अशी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी करतो.